आज दिनांक 2 जुलै 2026 रोजी साकीनाका इथे एका उघड्या मॅनहोलमध्ये श्री अस्लम शेख वय 55 ही व्यक्ती पडून तिचा मृत्यू झाला आणि या व्यक्तीचा मृतदेह तिथून 100 फुटावर असलेल्या दुसऱ्या मलनिस्सारण वाहिनीच्या मॅनहोलमधून फायर ब्रिगेडच्या मदतीने काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वप्रथम मी मनापासून खेद व्यक्त करते. मृतात्म्याच्या शांती लाभावी अशी प्रार्थना करते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती पूर्णतः सहवेदना व्यक्त करते. मॅनहोल्सवरच्या असुरक्षिततेमुळे यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचा प्रसंग झाले आहेत आणि त्याच्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन याच्याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून वेळोवेळी याची माहिती आम्हाला तिथे सादर करावी लागली. आत्तापर्यंत महानगरपालिकेने या आधीच्या घटनेचा आढावा घेऊन सगळ्या मॅनहोल्सवरती जाळी बसवण्याचा एक खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. जर आपण सगळे मुंबईमधली मॅनहोल्स जर बघितली तर जवळजवळ 1,03,926 एवढी मॅनहोल्स आहेत. ही आमच्या SWD म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आणि मलनिस्सारण वाहिन्या या दोघांची म्हणजे सुवरेज ऑपरेशन्स आणि SWD या दोन्ही डिपार्टमेंटचे आहेत. आणि या सगळ्या मॅनहोल्सवरती सुरक्षिततेसाठी जाळी बसवण्यातही आली आहे. 96,383 मॅनहोल्सवरची जाळी आत्ता आपली पूर्णपणे बसवली आहे. दरम्यानच्या काळामध्ये रस्त्यांची कामं जेव्हा आपण हाती घेतली त्याच्या वेळेला काही 1800पेक्षा जास्त मॅनहोल्सवरही बरीड झाली त्या रस्त्यांच्या कामामध्ये, त्यामुळे तिथे जाळीची आवश्यकता उरली नाही. आणि साधारण 4,446 मॅनहोल्स अशी होती की जी रस्त्यांच्या कामामध्ये आपल्याला ओपन करावी लागली होती आणि ती सगळी आता कामं जसजशी पूर्ण होतात तसतशी त्याच्यावरती जाळ्या बसून त्याच्यावरती जी झाकणं आहेत ती लावण्यात येत आहेत. आत्ता रिसेंटली आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याच्यासाठीचं एक ॲफिडेव्हिट सादर केलं. त्यात वेगवेगळ्या वॉर्डमध्ये किती ठिकाणी ही जाळी आपल्याला रस्त्यांच्या कामामुळे काढावी लागली होती आणि ती आता लावण्याचं काम चालू आहे त्याचाही तपशील दिला आहे. सदर घटना एल वॉर्डमध्ये घडली. एल वॉर्डमध्ये काही दिवसापूर्वी 75 मॅनहोल्सवरच्या जाळ्या लावायच्या अजून बाकी होत्या, परंतु आता लेटेस्ट जो अहवाल आमच्याकडे आला त्यात केवळ 4 मॅनहोल्सवरच्या जाळ्या लावायच्या शिल्लक होतं आणि त्याच्यापैकीच एकाचं जाळी लावण्याचं काम हे वॉर्डनी हाती घेतलं होतं. दुर्दैवाने हे काम करत असताना म्हणजे ज्या सुरक्षिततेसाठी आपण ही जाळी लावतोय त्या काम करताना मात्र ती सुरक्षितता पाळली गेली नाही आणि त्यामुळे अशा वेळेला जेव्हा मॅनहोल्स ओपन केलं जातं, कारण हे सिवरेज ऑपरेशनचं मॅनहोल होतं, ते रेक्टँग्युलर शेपमध्ये असतं, त्याचं झाकणसुद्धा खूप हेवी असतं, ते काढणंसुद्धा सहजासहजी शक्य होत नाही आणि ते काम करत असताना त्या कॉन्ट्रॅक्टरनी, त्याच्या कामगारांनी आणि त्याच्या असलेल्या सुपरवायझरनी त्याला पुरेशी सुरक्षिततेची तिथं काळजी घ्यायला पाहिजे होती. त्याला बॅरिकेड लावायला पाहिजे होतं, त्याच्यावरती ट्रायपॉड ठेवायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा आम्ही CCTV फुटेज बघितलं तर त्याच्यामध्ये असं काही त्यांनी केल्याचं दिसत नाही आहे. तिथे 2 माणसे उभी केली होती आणि ते कदाचित पादचाऱ्यांना सूचना पण देत असतील, परंतु साहजिकच घाईघाईमध्ये चालणारे सगळे पादचारी ती सूचना समजून घेऊ शकत नाही आणि या ठिकाणी दुर्दैवाने ही काळजी न घेतल्यामुळं म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्या मॅनहोलला जाळी लावून त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु ते करत असताना काळजी न घेतल्यामुळं उघडलेल्या मॅनहोलमध्ये हे पादचारी त्याच्यामध्ये पडले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही अतिशय गंभीर घटना आहे. गेली 3 महिने माझ्याकडून आणि माझ्या आधीसुद्धा आपण पावसाळ्यापूर्व तयारीचा भाग म्हणून, कारण पावसाळ्यामध्ये जनरली पाणी जाण्यासाठी काही वेळेला मॅनहोल्स उघडली जातात आणि त्याच्यामध्ये काही अपघात घडण्याची शक्यता असते, याची दखल घेऊन गेले 3 महिने ज्या अनेक बैठका घेतल्या, ज्या अनेक साईट व्हिजिट्स मी आणि माझ्या सहकार्याने केल्या, त्याच्यामध्ये हा आमच्या आढाव्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की सर्व मॅनहोल्स सुरक्षित आहेत की नाहीत, सगळ्यावरती जाळ्या आहेत की नाहीत, सगळ्यावरती झाकणं आहेत की नाहीत आणि तशा प्रकारची संपूर्ण डिटेल्स हे अगदी रेग्युलरली त्याचा रिव्ह्यू घेतला जात होता. आणि त्याच्यामध्ये रस्त्यांच्या कामांमुळे जी मॅनहोल्स आपल्याला ओपन करावी लागली होती ती नव्याने करावी लागली होती, त्याच्यावर जाळ्या बसवण्याचं काम चालू असून ते पावसाळ्याच्या पूर्वी 31 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या होत्या. त्यापैकीच हे काही राहिलेलं काम होतं आणि ते करताना सुरक्षिततेची दखल घेतली नाही
ही बाब खूप गंभीरपणे घेतली आहे आणि त्याच्यामुळं या घटनेची अगदी सविस्तर चौकशी करण्यासाठी मी आमचे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे जे एसओ हा विभाग त्यांच्याकडे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे. त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनर GA, त्या विभागाचे डेप्युटी कमिशनर आणि डेप्युटी कमिशनर इन्फ्रास्ट्रक्चर हे त्याचे सदस्य आहेत. त्यांनी या पर्टिक्युलर घटनेमध्ये सुरक्षिततेची काळजी का घेतली नाही आणि त्याला कोण जबाबदार आहे याची तर ते चौकशी करतील. परंतु अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये म्हणून यापूर्वी आपण जे काही प्रयत्न केले जाळी बसवण्याचे तर त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही उपाययोजना सांगण्याचं कामसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे. सकृतदर्शनी सुरक्षिततेची काळजी न घेता अशा प्रकारचं काम भर पावसामध्ये रहदारीच्या रस्त्यावरती हाती घेत असताना त्याच्या सुपरविजनसाठीची काळजी न घेतल्यामुळं त्या विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत एल विभागाचे, त्याचबरोबर तिथे असणारे मेंटेनन्स या विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक इंजिनियर्स, सब इंजिनियर आणि एसओ विभागाचे सब इंजिनियर ह्यांना आम्ही त्वरित निलंबित केलेलं आहे. जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे. आणि माननीय महापौरांनी महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकरता 10 लाख रुपयाचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. यापुढील अशा प्रकारे घटना पुन्हा होऊ नये म्हणून पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा एक मोठी मोहीम घेऊन ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या काढलेल्या मॅनहोलच्या जाळ्या त्या जागेवरती आहेत की नाही हे बघण्यासाठी या मॅनहोलची 100% तपासणी करण्याचे आदेशसुद्धा वॉर्ड्सना, रस्ते विभागाला आणि एसओ विभागाला देण्यात आलेले आहेत. आणि त्याचा एक अगदी सविस्तर आढावा घेऊन भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. याच्यामध्ये आता सविस्तर चौकशीमध्ये सर्व डिटेल्स येतील, परंतु जी माहिती आत्ता सकृतदर्शनी मिळाली आहे त्याच्यामध्ये जी शिल्लक राहिलेली मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचं जे काम शिल्लक राहिले ते काम पूर्ण करण्याचा, कारण आम्ही सातत्याने याचा रिव्ह्यू चालूच होता, काल परवासुद्धा पुन्हा हे सूचना दिल्या होत्या, त्यामुळं कदाचित ते काम काहींनी पूर्ण करण्यासाठी वॉर्ड स्तरावरून मेंटेनन्स विभागाकडून तिथे असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला हे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे ते जाळी बसवण्याचं काम तो कॉन्ट्रॅक्टर करत होता. आता ह्याचं जे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची कमिटी आहे ती अजून सविस्तर चौकशी करेल की नेमके आदेश कोणी दिले होते, ते देत असताना त्यांनी ह्याच्या सुपरविजनच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली होती का नाही घेतली होती हे सर्व हे त्याच्यामध्ये येईल. नाही, कुठल्याही बाबतीमध्ये शेवटी प्रशासन जबाबदार असतंच, कारण हे काम करण्याचे काम हे प्रशासनाचं असतं आणि त्यामुळंच प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात येते. आणि वैयक्तिक जर आयुक्तांच्या किंवा अतिरिक्त आयुक्तांचं म्हटलं तर याच्यामध्ये प्रत्येक जागेवर जाऊन तर महानगरपालिका आयुक्त ते काम बघू शकणार नाही, परंतु ह्याचा सातत्याने रिव्ह्यू म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये ह्याचा प्रत्येक बैठकीत जेवढ्या आमच्या HODंच्या बैठकी झाल्या दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होते, पावसाळ्यापूर्व सुद्धा आमच्या 3 ते 4 बैठकी झाल्या, या प्रत्येक बैठकीमधला हा रिव्ह्यूचा मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये अगदी सविस्तर सादरीकरण सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सने केलेलं आहे की त्यांच्याकडे किती मॅनहोल्स आहेत, कितीवरती झाकणं आहेत, कितीवरती जाळ्या लावलेल्या आहेत, किती जाळ्या, आणि जाळ्या लावण्याचं काम एका अर्थाने 100% पूर्ण झालेलंच होतं. परंतु आपण जेव्हा रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करतो त्यावेळेला नॅचरली युटिलिटीजसुद्धा शिफ्ट होतात आणि त्यामुळे मॅनहोल्स काढून परत लावावी लागतात, त्याच्यावरची झाकणं परत लावावी लागतात. रस्त्यांची जिथे जिथे कामे झाली तिथेच फक्त ही मॅनहोल्सचं कामं आपल्याला पुन्हा त्याच्यावर कव्हर लावण्याचं आणि जाळी लावण्याचं काम परत करावं लागले. अशी 4000च्या आसपास होती आणि ती सगळी कामं आत्ता रस्त्यांची कामं पूर्ण होता तीही कामं पूर्ण होत होती आणि ती 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आलेले. मॅनहोलची जवळजवळ 2014 सालीच अतिशय सविस्तर
गाईडलाईन्स महापालिकेने इश्यू केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्समध्ये कुठली गोष्ट, कारण मॅनहोल्स ही SWD डिपार्टमेंटची आहेत, SO डिपार्टमेंटची आहेत आणि रस्त्यांची कामं होत असताना त्याची जबाबदारी रस्ते विभागावर सुद्धा येते आणि त्याच्यामुळं त्याची पूर्ण SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस ही अतिशय व्यवस्थितपणे आणि अतिशय सविस्तरपणे दिली आहे. कोणाची जबाबदारी कोणत्या स्टेजला काय राहील हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे आणि त्या सूचना आम्ही पुन्हा पुन्हा देत असतो. प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी त्या दिल्या जातात. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. ज्या साईट व्हिजिट्स आमच्याकडून होतात त्या प्रत्येक साईट व्हिजिटमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये मॅनहोल्सवर जाळ्या आहेत की नाहीत ही बाब बघितली जाते. अतिरिक्त आयुक्तांच्या होणाऱ्या साईट व्हिजिट्समध्ये सुद्धा ही बाब बघितली जाते आणि त्यामुळे ह्याच्यासाठी आवश्यक असणारी सगळी कारवाई प्रशासनाच्या स्तरावरून करण्यात आलेली आहे आणि सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. तरीसुद्धा एवढ्या त्या SOPनुसार काम करताना सुद्धा SOPत लिहिलेल्या बाबींचं जर पालन नाही केलं आणि सुरक्षिततेची काळजी न घेता हे काम केल्यामुळं हा दुर्दैवी अपघात झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता ते कधी झालं, काय झालं, त्याचं टाईमलाईन काय आहे ते आपल्याला चौकशी अहवालामध्ये कळेल. परंतु असं होतं की एखादी व्यक्ती पडल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती जाते आणि त्यामुळं ते अंदाज घेऊन मग फायर डिपार्टमेंट किंवा फायर ब्रिगेड आहे ते त्यांना बाहेर काढण्याची कारवाई करतात. पण आमच्याकडून सर्च ऑपरेशनमध्ये फायर डिपार्टमेंट इथं गेलं, लगेचच्या लगेच आतमध्ये आपले जे रेस्क्यू ऑपरेशन्स आहेत ते तात्काळ सुरू झालेलं होतं. त्या दुर्घटनेबाबतही आम्ही कारवाई करू. याच्यामध्ये हायकोर्टाच्या स्वयंस्पष्ट निर्देश आहेत काही आणि त्यामुळे त्या निर्देशाच्या अनुषंगाने आपण केलेलं आहे. झाडांच्या बाबतीमध्ये अशी स्पेसिफिक सूचना नाही आहे, परंतु आपल्याला आपण अशा केस टू केस बेसिसवरती हे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे त्या घटनेबाबतचा सुद्धा आम्ही निर्णय घेऊ आणि त्या घटनेच्या बाबतीतही बघायचं झालं तर या पावसाळ्याच्या पूर्वी महापालिकेने जवळजवळ 1,03,000 झाडांचं ट्रिमिंग केलेलं होतं. 680 झाडं ही जी धोकादायक आणि डेड होती ती झाडं काढलेली होती आणि त्याच्याशिवाय पुन्हा सूचना होत्या की कारण बऱ्याच जणांनी सूचित केलं होतं की जिथे कॉन्क्रीट रस्त्यांची कामं झाली आहेत तिथे काही ठिकाणी मुळांच्या भोवती कॉन्क्रीट गेलं आहे किंवा आपल्याला माहिती आहे की झाडं मोठी होतात आणि त्यांचा मुळांचा सगळा पसारा पण वाढतो, पण खाली अनेक युटिलिटीज असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये ही मुळं गुंतली गेल्यामुळं आणि जेव्हा युटिलिटीची कामं होतात त्यावेळेला त्या पाईपलाईन काढून दुसऱ्या लावल्या जातात आणि त्यामुळं आपोआपच ती मुळं तुटतात आणि त्याच्यामुळं झाडं पोखरली जातात आणि त्यामुळं आत्ताही परत सूचना दिल्या आहेत की अशी झाडं जर जी धोकादायक आहे ती दिसतंय आपल्याला व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये तर त्या झाडांना आयदर ती धोकादायक असतील तर ती काढून टाकणं किंवा त्यांचं सबस्टॅन्शियल ट्रिमिंग करणं जेणेकरून ती पडणार नाहीत किंवा त्याचा धोका निर्माण होणार नाही याबाबतच्या सूचना आता मी सांगितलं त्याच्याबद्दलच सांगितलं. नक्कीच, कारण ही प्रत्यक्ष फील्डवरचं काम आहे ते वॉर्ड ऑफिसर्स किंवा असे सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या टीमनीच करायचे आणि त्यांच्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मॅनपॉवर अवेलेबल आहे. तेवढे लेबर अवेलेबल आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स अवेलेबल आहेत. फक्त ह्याच्यामध्ये थोडीशी संवेदनशीलता दाखवून, कारण हे काम आहे ते इतर कामांसारखं नाही आहे. ह्याच्यामध्ये जर त्या मॅनहोल जर झाकण नसेल आणि जाळी नसेल तर व्यक्ती जर आत पडली तर तिचा जीव दगावण्याशिवाय दुसरा काही त्याच्यामधनं निष्पन्न होत नाही हे माहिती असल्यामुळं हे काम जास्त संवेदनशीलतेने जास्त काळजीपूर्वक स्वतः लक्ष देऊन प्रत्येकाने करावं हेच आमच्या फील्ड यंत्रणेकडनं अपेक्षा आहे आणि त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून पण या कामांची पाहणी होईल आणि आता म्हणजे एक स्पेशल ऑर्डर काढून पुढच्या 7 दिवसामध्ये 100% सगळ्या मॅनहोलची तपासणी करणं, विशेषतः जिथे रस्त्यांची कामं नव्याने झालेली आहेत आणि आधीची मॅनहोल्स डिस्टर्ब झाली आहेत त्याच्यावरची तपासणी करून ती कामंसुद्धा तेवढ्याच सुरक्षितपणे करणं आणि त्याच्यामध्ये नव्याने धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणं हे आम्ही करतो.
गार्डन सुपरिंटेंडंट हेडक्वार्टरला असतात आणि त्यांच्या हाताखाली ही सगळी यंत्रणा आहे. त्यामुळं त्यांच्यासाठीच्या ज्या काही SOPs आहेत, धोरणं आहेत, पॉलिसीज आहेत, हे सर्व ते ठरवून देत असतात. पण प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी तर खाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरच असते. असं तुम्ही केवळ त्या व्यक्तीला म्हणजे गार्डन सुपरिंटेंडंट आहेत म्हणून त्यांना जबाबदार धरणं अशा रीतीने योग्य होणार नाही. तथापि पण सकृतदर्शनी जे जबाबदार आहेत, ज्यांनी ग्राउंडवर काम करताना पुरेशी काळजी घेतली नाही, उदाहरणार्थ गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ते विभागाला कळवलं होतं की इथे रस्त्याच्या कामामध्ये काही मुळं तुटलेली आहेत, परंतु आपण केवळ कागदावरती ती बाब कळवून तिथं आपलं काम संपत नाही. कारण शेवटी झाड आणि त्याची जबाबदारी जेव्हा त्या विभागावर आहे, तर त्यांनी वरपर्यंत तो विषय एस्केलेट करून त्याला ते काम म्हणजे ते आयदर ते झाड काढणं किंवा त्या झाडाला सुरक्षित करणं हे करण्याची जबाबदारी त्यांची होती. हे सकृतदर्शनी आहे. आता चौकशी समितीच्या अहवालामध्ये जे दिसेल त्याला जे कोणी जबाबदार आहे त्या सगळ्यांवरती कारवाई केली जाईल. I think what I have told you just now is that's what BMC has been preparing for it. See, once such incident happens, and that should not have also happened, but that doesn't mean that BMC has not worked. As I told you, in case of the trees also, BMC has trimmed more than 1 lakh trees this monsoon. That's a general impression. This should have been done, but the thing is, when the road was dug up, that time the utility was shifted, and when the utility was shifted, roots were cut. But this was a presumption that the roots were cut, so the tree must have been weak. But this was a very full-grown, proper tree. So you can't suddenly, basis the presumption, you can't cut the trees, because that will also be objected naturally by people, by the citizens. So there is a visual inspection which is done normally, and then the trees are trimmed substantially. This particular tree was also trimmed, but that was not enough. Sometimes some certain things dawn upon us after the incident has happened, but probably we strictly need to develop that rigor and discipline in our system, where even if a single complaint is not unheeded, it should be given full attention, it should be seen thoroughly. If there was a written note by the department that the roots might have been disturbed, then that contractor of the road department also should have paid full attention. And I think this culture needs to be instilled in BMC as well. And that's what we have been trying to imbibe on them, that we should not do things just for the sake of it, or just as to pay lip service, or just to create record. We should genuinely be doing these things. If we have to do inspection of the trees and find out which are dangerous trees, then they should do it genuinely. Those contractors who are appointed to trim the trees, they should also do their work genuinely, not for the sake of it. And so unless each and every person does their job with full responsibility, with full devotion, we won't be able to save the lives. Because Mumbai is a very complex city. There are multiple issues, and all those issues at times when they get entangled, they become very serious. And that's why it is everybody's responsibility. And BMC, of course, BMC being the main civic body, it is BMC's responsibility. And these incidents should not have happened. Loss of innocent lives is something which we won't tolerate. And going forward, we will try to improve our system. We will try to ensure that whatever we do, there are hundreds of SOPs for each and everything. But those SOPs need to be followed in letter and spirit. And that culture needs to be imbibed by all of us in ourselves, which we will make an attempt to do going forward. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.